हालेलुया, प्रेस ला. आजचा संदेश आहे, आम्ही दुसऱ्याचे हित पावे. पहिले करा 10:33 तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्ही करा. पाऊल जो प्रभूचा दास म्हणतो, मी सर्व गोष्टी सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ लोकांचे मी हित पाहतो. कारण पावलाचे तारण झाले प्रभू येशूच्या दारे, म्हणून पाऊल पुष्कळ लोकांचे हित पाहतो की त्यांचे तारण व्हावे. म्हणून तो म्हणतो, तुम्हीही तसे करा. आम्हीही दुसऱ्यांचे हित पाहावे की त्यांचे तारण व्हावे. फिलिप करास 2:4 तुम्ही कोणी आपले हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. कारण पाऊल म्हणतो, आपले हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही पहा. कारण प्रभू येशू सर्व लोकांचे तारण व्हावे म्हणून जगात आला. पहिले तिमोथीला 1:15 ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावेस जगात आला. हे वचन विश्वासने पूर्णपणे स्वीकारायचे योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. पाऊल म्हणतो, येशू ख्रिस्त पापी लोकांना तारस जगात आला आहे. कारण जगात सर्व मानवजाती पापामध्ये जीवन जगत आहे आणि सर्वांना तारणाची गरज आहे. कारण पाऊल बी पापामध्ये असताना प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि तारण प्राप्त करून घेतले आहे. म्हणून तो पुष्कळ लोकांचे हित पाहतो की त्यांचे तारण व्हावे. पहिले तिमोथीला 2:4 त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. कारण देवाची अशी इच्छा आहे की सर्व मानवजातीचे तारण व्हावे आणि त्यांनी ख्रिस्ताच्या सत्य ज्ञानापर्यंत पोहोचावे. ख्रिस्ताच्या द्वारे तारण प्राप्त करून घ्यावे. कारण प्रत्येक करिता त्याचे तारण आहे आणि जे सर्व विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता देवाचे कृपेने तारण आहे. त्यामुळे आपण सर्व लोकांसाठी प्रार्थना करावी. असे पाऊल सांगतो की त्यांचे तारण व्हावे. तीताला पत्र 2:11 कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. तो आपल्याला असे शिकवतो की कारण सर्व मानवजातीचे तारण व्हावे म्हणून देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मानवावर प्रगट झाली आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हास तारण मिळते हे आम्ही समजून घेतले पाहिजे व दुसऱ्यांनाही समजून दिले पाहिजे. धन्यवाद करतो प्रभू. आजच्या वचनाच्या द्वारे पिता आम्हा आशीर्वादित कर. प्रार्थना तुझे उपकार म्हणतो, प्रार्थना सामर्थ्य प्रभू येशूच्या स्वीकार कर पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड.